ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। इंडियन मेडिकल असोसिएशन अर्थात आयएमएने आज देशव्यापी संप पुकारलाय। या दरम्यान सकाळी 6 ते संध्याकाळी 6 पर्यंत क्लिनिक आणि ओपीडी सेवा बंद ठेवण्यात येणार आहे। अत्यावश्यक सेवांना या बंदमधून वगळण्यात आले। केंद्र सरकारनं बीएमएस झालेल्या डॉक्टरांना पदव्युत्तर शिक्षणात 58 शस्त्रक्रिया करण्याची परवानगी दिली आहे। या विरोधात हा संप पुकारण्यात आला। महाराष्ट्रातील आयएमएशी संलग्नित 45,000 डॉक्टर्स या संपात सहभागी होणार आहेत। देशभरातील जवळपास 1,10,000 डॉक्टर्स आज ओपीडी बंद ठेवणार आहेत। महाराष्ट्रात एमबीबीएसचं शिक्षण घेणारे 36 सरकारी आणि खासगी महाविद्यालयातील 15,000 डॉक्टर्सही या संपात सहभागी होणार आहेत। आयएमएनं पुकारलेल्या संपामध्ये आयुष डॉक्टर सहभागी होणार नाहीत। 1.5 लाखांवर डॉक्टर सेवा सुरू ठेवणार आहेत। आयुर्वेदिक पदव्युत्तर विद्यार्थ्यांना ॲलोपॅथीमधल्या 58 शस्त्रक्रिया करण्याची परवानगी आणि त्याचं तंत्रज्ञान त्यांना देण्यासाठीचा एक कोर्स सुरू करण्याचं जाहीर केलेलं आहे। या निवेदनाविरुद्ध इंडियन मेडिकल असोसिएशनचा हा राष्ट्रीय स्वरूपाचा बंद आहे। या आंदोलनाला महाराष्ट्रातल्या आणि भारतातल्या सर्व स्पेशालिस्ट आणि सुपर स्पेशालिस्ट अशा 34 संस्थांनी सक्रिय पाठिंबा दिलेला आहे। त्याचप्रमाणे वैद्यकीय शिक्षक आणि शासकीय वैद्यकीय डॉक्टर्स यांचाही याच्यामध्ये पाठिंबा आहे। या सगळ्याबद्दलचे अपडेट देण्यासाठी नवनाथ बन आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। नवनाथ, इंडियन मेडिकल असोसिएशनचं काय नेमकं म्हणणं आहे, काय त्यांचे नेमके मुद्दे आहेत या हा संप पुकारण्यामागे? दीपक, हा संघर्ष आयुर्वेद विरुद्ध ॲलोपॅथी आहे। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की केंद्र सरकारनं एक कायदा केला। त्या कायद्यानुसार आयुर्वेदिक पदव्युत्तर झालेल्या विद्यार्थ्यांना, डॉक्टरांना 58 प्रकारच्या शस्त्रक्रिया करण्याची परवानगी देण्यात आली आहे। आता या परवानगीमुळं जे ॲलोपॅथीवाले डॉक्टर आहेत, एमडी झालेले डॉक्टर आहेत, अशा डॉक्टरांचं म्हणणं आहे की या परवानगीमुळं त्यांच्या व्यवसायावर गदा येणार आहे। आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर इंडियन मेडिकल असोसिएशन अर्थात आयएमएनं आज दिवसभर म्हणजे सकाळी 6 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत बंद पुकारलाय। देशभरातले जवळपास 6 लाख डॉक्टर आणि महाराष्ट्रातले जवळपास 1.5 लाख डॉक्टर याच्यामध्ये या संपामध्ये सहभागी होत आहेत। आपल्याला माहिती आहे एकीकडे शेतकऱ्यांचं दिल्लीमध्ये आंदोलन सुरू आहे आणि दुसरीकडे आज दिवसभर डॉक्टर सुद्धा आंदोलन करतायत। यात एक दिलाशाची गोष्ट आहे, जरी ओपीडी बंद असेल तरीही जे आपत्कालीन विभाग असतात, इमर्जन्सी सेवा असतात, त्या सगळ्या साधारणतः प्रसूती वगैरे या ज्या आपत्कालीन सेवा असतात त्या सुरू राहणार आहेत। आणि खास करून महाराष्ट्रावर, देशावर करोनाचं संकट आहे। करोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर इंडियन मेडिकल असोसिएशन एक चांगली भूमिका घेतली आहे की जे करोनाचे पेशंट आहेत त्यांच्यावर जे उपचार आहेत ते कायम राहतील, ते सुरू राहतील। त्यामुळे जे करोनाचे रुग्ण आहेत त्यांना घाबरण्याचं कारण नाही। परंतु जे कॉमन आपण नेहमी उपचार घेण्यासाठी ओपीडीमध्ये जातो, आपत्कालीन विभागामध्ये जातो, अशा सगळ्या ठिकाणी जे आहेत ते तुम्हाला उपचार मिळू शकतील। त्यामुळे इंडियन मेडिकल असोसिएशनच्या सकाळी 6 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेच्या संपाचा कसा परिणाम होतो ते बघावं लागेल। आणि हे संप केल्यानंतर केंद्र सरकार आपली भूमिका बदलणार का? ज्या पद्धतीनं आयुर्वेदिक डॉक्टरांना त्या ठिकाणी शस्त्रक्रिया करण्याची परवानगी देण्यात आलेली आहे, ती परवानगी मागे घेण्यात येणार का? या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या संपाचा काय परिणाम होतो हे आपण बघावं लागेल। दीपक, नवनाथ, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।